ब्राह्मण ज्योत जिवाओ सात शेर की धरू कड़ाई ब्राह्मण ज्योत जिवाओ नट गोवर्धन को वीर महिमा दे फिर भगवा नट गोवर्धन को जाओ मेरे वीर महिमा दे फिर मनवा नहीं माने मेरो मनवा, नहीं माने मेरो मनवा। ऐ तो गोवर्धन को जाओ मेरे वीर, नहीं माने मेरो मनवा। नट गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं माने फिर मनवा उद्धव कुंड, श्याम कुंड, राधा कुंड, कुसुम सरोवर, मानस सरोवर, मानसी गंगा सगळ्यांनी आचमन केलेलं आहे, पवित्र झालेलं आहे. आपले आपले गोवर्धनाच्या समोर आलेले आहे. लाव गोकुळवासी हो, आणा तुमचा प्रसाद. सगळ्यांनी प्रसाद आणलेला आहे. माझा लाला सेवन करत आहे. सगळ्यांची परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि माझा भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन आता प्रसाद देत आहे. सगळ्यांना तो प्रसाद देतो. तेव्हा इंद्राला कळालं आणि इंद्र मात्र त्या मेघांना आज्ञा देतो, आताच्या आता या वेळेला सगळं ब्रजमंडल वाहून गेलं पाहिजे. मातीचा कंद्र हाता कामा नये. ढगांचा आवाज यायला लागला, काळोख पडला, विजांचा कडकडाट व्हायला लागला. सगळे घाबरले. आई म्हणायला लागले, बघितलं का, त्या कृष्णाचं ऐकलं ना, म्हणून ही परिस्थिती झाली. सगळे कृष्णाजवळ आले. कृष्णा, तू म्हणत होता ना तुझा गोवर्धन भगवान परमात्मा आमचं रक्षण करणार म्हणून. कृष्णाने सांगितलं, प्रार्थना करा. सगळ्यांनी डोळे लावले. हे गोवर्धन आता आम्हाला माहिती नाही, आम्ही आज्ञाने जीव आहोत. कृष्णाने सांगितलेल्या प्रमाणे पूजा केली. आमची जर भावना चांगली असेल तर आमचं तू रक्षण कर, आमच्या गायींचं रक्षण कर, आमच्या मुलाबालांचं रक्षण कर. भगवान परमात्म्याने एक लीला केली. आपली बासरी होती ती कमरेला खवली आणि कृष्णाने त्या गोवर्धनाच्या खाली हात घातला आणि बघता बघता 7 कोसाचा तो गोवर्धन आपल्या करंगाळीवरती माझ्या कृष्ण कन्हैयाने मात्र तो धारण केलेला आहे. सगळ्यांना आवाज दिला, हे गोकुळवासी हो, या माझा गोवर्धन भगवान परमात्मा तुमचं रक्षण करणार आहे. सगळ्या गोपाळांनी आपापल्या काठ्या लावल्या. बोले गिरिराज भगवान की जय, बोले गिरिराज भगवान की जय. 7 दिवस 7 रात्रीपर्यंत पाऊस पडत होता. सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावलेल्या होत्या. माझ्या कृष्ण कन्हैयानी मात्र आपली करंगाळी लावलेली आहे. 7 दिवस 7 रात्रीपर्यंत. एक गोपाळ म्हटला, कृष्णा, अरे आमच्या काठ्या लागलेल्या, हात खाली कर. कृष्ण म्हटला, माझा जर हात खाली जर झाला तर गोवर्धन तुमच्या अंगावर येईल ना. ते म्हणे, एवढा मोठा डॉक्टरचा हात लागलेला आहे ना त्याला. पण एका डॉक्टरच्या हाताने काही होणार नाही. सगळ्यांचा हात त्याला लागला पाहिजे. सगळ्या कार्यकारी मंडळींचा त्या गायीबद्दलचं प्रेम, त्या गोवर्धनाबद्दलचं प्रेम, सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावल्या. परंतु तेवढ्यावरती नाही. सगळ्या गोपिका, सगळे गोपाळ आपल्या आपल्या पद्धतीनं त्याला मदत करतात आणि कृष्णाला सांगतात, कृष्णा थकला असेल, हात खाली कर. कृष्ण म्हटला, हात खाली जर केला तर खाली येईल ना तो. गोपाळ म्हटला, काय कृष्णा गप्पा मारतोस, अरे आमच्या काठ्यावरती आहे तो, आमच्या काठ्यावर आहे. कृष्ण म्हटला, मग करू का हात खाली, करू हात खाली, कर कर. अरे काय कृष्णा, कमीत कमी शोभलं तरी पाहिजे रे, कमीत कमी शोभलं तरी पाहिजे. अरे हात लावा, करंगाळी, आणि तशी लावली तर दिसत आहे नाही, ते तर तुझ्यापेक्षा उंच आहे दिसते गोवर्धन. देवाचा हात दिसत नाही. जीवाला असं वाटते हे सगळं प्रपंच माझ्यावरच, माझ्यामुळे होतो, हे सगळं माझ्यामुळे कार्य होते. परंतु अदृश्य रूपामध्ये देवाचा ही हात मात्र त्याच्यामध्ये आहे, पण तो दिसत नसतो. जीवाला असं वाटते माझ्याच काठीमुळे, माझ्या कर्तृत्वामुळे सगळं हे चालतं. आणि मग कृष्णाला सांगितलं, कृष्णा कर ना हात खाली. कृष्णानं सांगितलं, करू का,
सगळ्यांना सूचना करू का? काही म्हटले पाहू, काही म्हटले कर कर, काही म्हटले एकदम नको करू, जर असं तर खाली घे, आणि जर समजा काही घडलं तर पुन्हा लाव. गोपाळले हुशार असतात. काही लोक देवावरही सोडतात, पण सगळं देवावर सोडत नाही आपल्या काढ्या. आणि मग देवाने ठरवलं की या जीवांची शक्ती माझं काय आहे ते दाखवलं पाहिजे. भगवंताने थोडासा हात खाली केला, परिणाम तो गोवर्धन खाली आला. कर 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 काट्या मोडल्या. अरे कृष्णा 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 कृष्णा. पुन्हा कृष्णाने पुन्हा आपला हात मात्र गोवर्धनाला लावला आणि पुन्हा तो गोवर्धन वर केला आणि सगळे गोपाळ पुन्हा उभे राहिले. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, 7 दिवस 7 रात्रीपर्यंत हा पाऊस पडलेला होता, थांबला. इंद्राला असं वाटलं सगळं ब्रजमंडळ वाहून गेला असेल. भगवंताने तो गोवर्धन मात्र आता तो खाली घेतलेला आहे. 7 दिवसात ऊन पडलेलं आहे. गाई वासरं हंबरायला लागली, लहान लहान मुलं त्या गोवर्धनाच्या खालून खेळायला लागले.